अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कशी हाव सगळी? उम्मीद करताय सगळी बेसत असाल. वेलकम बॅक. एक नवीन लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आपण आता हाव महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड या बिल्डिंगच्या बाहेर उभा आहो. हा एक कार्यक्रम आत्ता आहे. तिनातलन आपलं जे एक दोस्त आहात, आपले सबस्क्रायबर आहात, मोहम्मद अली चिपळूणकर साहेब, त्यांना अवॉर्डनी सन्मानित केलं जाणार आहे. तुम्हाला सांगेन की मोहम्मद अली चिपळूणकर साहेबनी सगळ्यात पहिले महाडमध्ये हॉटेल सुबक चालवायला घेतले. तो सक्सेसफुली रन झाल्यानंतर त्यांनी हॉटेल वेलकम महाडमध्ये चालवायला घेतले आणि ते दोन्ही हॉटेल जे आहेत ते माशाल्लाह बेस्ट त्यांनी हँडल केले आणि एक बिझनेसच्या क्षेत्रातलं त्यांनी आपलं नाव केले. आपला एक कोकणी भाऊस आज या हॉटेलच्या बिझनेसच्या क्षेत्रातून पुढे गेलाय. तेव्हा त्यांना जो अवॉर्डनी नवाजला जाणार आहे त्यासाठी आपण ह्या आयल्याव आणि त्यांची व्हिडिओ करून त्यांची खुशी आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आज आहे 21 जानेवारी 2024. आज त्यांना अवॉर्डनी नवाजला जाणार आहे. त्यानंतर 31 डिसेंबर 2023ला पण एक कार्यक्रम झाला, त्यामध्ये पण त्यांना अवॉर्डनी नवाजला गेला आहे. तो पण आम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे. ह्या व्हिडिओच्या नंतर तो पण व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. मी सुबक हॉटेलचे मालिक मोहम्मद अली चिपळूणकर बोलताय. मना रायगड जिल्हा पत्रकार असोसिएशन आणि वेदा जनजागृती संस्थापासून मना आदर्श उद्योजक पुरस्कार मिळाला, त्याने दिला गेला. मी ह्या दोन्ही संस्थांचा शुक्रगुजार आहे, शुक्र अदा करताय. त्यांना आभारी आहे त्यांचा की त्यांनी मला हा पुरस्कारशी नवाजले आणि अल्लाह तालाचा शुक्र आहे की मला एक छोट्याशा कारोबारापासून अल्लाह तालाने मला एक इज्जत दिले आणि मला कामयाब केले. तसंच मी कोकणी बातच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला एक मेसेज देईन की तिजारतमध्ये जास्तीत जास्त तुम्ही यायचा कोशिश करा, तिजारत करायची कोशिश करा. कारण तिजारत ही सुन्नत पण आहे आणि अल्लाह तालाने तिनातलं बरकत ठेवलेली आहे. तेव्हा जास्तीत जास्त मेहनत करायची, तिजारतमध्ये यायचा आणि तिजारतमध्ये मेहनत करायची. इंशाअल्लाह अल्लाह ताला आपल्या कौमला तरक्की देईल. जोरदार टाळ्या वाजवा. खुदी को कर इतना बुलंद, खुदी को कर इतना बुलंद कि हर तकदीर से पहले हर तकदीर से पहले खुदा अपने बंदे से पूछे कि बोल तेरी रजा क्या है, कि बोल तेरी रजा क्या है. मनापासून आपला हार्दिक अभिनंदन. मोहम्मद अली हुसेन अर्थातच चिपळूणकर, एक आदर्श उद्योजक, यांच्या कार्याविषयी सांगायचं तर निश्चितच एक प्रेरणा आहे. आजकाल शिक्षण पूर्ण केलेले तरुण मुलं मुली नोकरी नाही म्हणून निराश होऊन घरी बसलेली समाजात बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः हातपाय हरवल्याशिवाय, अर्थातच स्वतः हातपाय हलवल्याशिवाय किंवा कष्ट केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आपल्या कुटुंबाचं पोट भरायचं असेल तर मेहनत घेतली पाहिजे, कष्ट केले पाहिजे, याची जाणीव प्रत्येक तरुणाला असायला हवी. आपण आपल्या मनाची जिद्द व चिकाटी समोरला ठेवली तर निश्चितच आपल्याला यश प्राप्त होतं, मोठे होऊ शकतो. याचं एक जिवंत उदाहरण म्हणजेच हे असणारे महाडमधील ऐतिहासिक शहरातील होतकरू हॉटेल व्यावसायिक मोहम्मद चिपळूणकर यांचा आदर्श आम्हाला सर्वांना वाटत आहे. लहान असताना व्यथा बघा, लहान असताना आई वडील वारले, त्यावेळी मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती असूनही मनासारखे शिक्षण घेता आले नाही. लहानपणीच आई वडिलांची सावली हरपल्याने मोहम्मद अली चिपळूणकर यांना शिक्षण सोडावं लागलं. अशा परिस्थितीत
न डगमगता काहीतरी केलं पाहिजे, करून दाखवलं पाहिजे अशी जिद्द मनाशी बाळगून वयाच्या 17व्या वर्षी महाडमध्ये एक छोटीशी पान टपरी टाकली. त्या बात आहे, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. एक पान टपरी सुरू केली. त्यानंतर मागे न पाहता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निश्चय केला. मोहम्मद अली चिपळूणकर हे स्वतःच्या पायावर उभे राहिले. त्यांनी महाड शहरात 4 वर्ष पान टपरीचा व्यवसाय केला. त्यानंतर 17 वर्ष परदेशात नोकरीला गेले. क्या बात आहे साहेब, मनापासून सलाम आपल्याला. त्या ठिकाणी नोकरी करत असताना कुठेतरी मनाला खंत वाटत होती, नोकरीमध्ये समाधान वाटत नव्हतं, आपलं स्वतःचं काहीतरी बिझनेस असावा अशा प्रकारचा विचार मनाला एकसारखा सतावत होता. आणि मग त्यानंतर म्हणजे 2010ला चांगली साथ मिळून त्याने एक वेगळा उद्दिष्ट समोरला ठेवला. स्वतःचा आपला हक्काचा व्यवसाय म्हणून महाड शहरात छोटस सुबक हॉटेल सुरू केलं. यानंतर त्यांना नशिबाची चांगली साथ मिळाली. बघता बघता आज सुबक हॉटेल हे महाड शहरातील एक प्रसिद्ध नावाजलेलं हॉटेल म्हणून निर्माण झालेलं आहे. दरम्यान जोरदार टाळ्या वाजवा. दरम्यान एकीकडे आपलं स्वतःचं सुबक हॉटेल यशस्वीरित्या चालवत असताना त्यांना शहरातील वेलकम हॉटेल हे देखील चालवायला मिळालं. हे त्यांचं भाग्य. खरंच त्यातही त्या चांगल्या प्रकारे त्यांनी यश मिळवलं. चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन नोकरी मिळाली नाही तरी चालेल, त्यातून निराश होऊ नका आणि असं मोठ्या अभिमानाने बोलून दाखवा की मला स्वतःचा व्यवसाय काहीतरी सुरू करता येईल. ही प्रेरणा मात्र यांच्याकडून आपल्याला मिळते. जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांचं अभिनंदन करूया. व्यासपीठावर असणारे सन्माननीय मनोजजी काळीजकर साहेब यांना विनंती करतो पुनश्च आणि सन्माननीय जंगम सर यांना देखील विनंती करतो की आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करावं. मनापासून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन इथे करत आहोत आम्ही. उम्मीद करता आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू असेच एक नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत आपला काय ठेवा.